आरोग्य फॅमिलीमध्ये मागील 3-3.5 वर्ष झालं मी आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन आहे. आणि आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याचं कारण म्हणजे कसं पहिल्यापासून ऑलरेडी माझ्या ऑल फॅमिली फिट अँड फाईन आहे. म्हणजे पहिल्यापासून सगळे आयडल भेटलाय. मला 2 मुली, 1 मुलगा, माझे मिस्टर, मी आम्ही सगळे आयडल भेटलो होतो. पण लोक आजकाल आपल्या आहारावरती डाऊट घेतात की म्हणजे स्वतः घेतात पण मुलांना द्यायचं का नाही. पण आरोग्य फॅमिलीच मी जॉईन केली माझ्या मुलासाठी. बर. माझ्या मुलाला म्हणजे जन्मला त्यावेळेस 1-2-4 वर्ष व्यवस्थित होतं, पण 4 वर्षानंतर त्याच्या बॉडीत म्हणजे खूप साऱ्या डिसऑर्डर आल्या. आम्ही मुंबई, पुणे, सोलापूर, बार्शी सगळे हॉस्पिटल केले, त्याला पण काही फरक पडत नव्हता. माझे ग्रेट कोच चंद्रकांत मोरे सर आणि भाग्यश्री मोरे मॅडम वेट लॉस साठी आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन होते. त्यांनी त्यांच्यात चेंजेस झाला किंवा त्यांना काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी माझ्या मुलासाठी फर्स्ट टाइम एक डायनोशेक दिला. पण तो डायनोशेक त्यावेळेस मला महाग वाटला होता, कारण आपण कसं कॉम्प्लायन्स, हॉर्लिक्स किंवा अशा बाकीच्या ह्याच्यावर पैसे, बोर्निटावर पैसे घालवतो. पण त्यावेळेस मला तो 1000 रुपयाचा डायनोशेक महाग वाटला होता. पण तरी सरांनी मला सांगितलं की एक वेळेस देऊन बघा तुम्ही ह्याला. मी दिला कारण आम्ही जी 5 वर्ष डॉक्टरकडे ट्रीटमेंट केली होती त्या 5 वर्षात त्याला जो रिझल्ट भेटला नव्हता त्याला तो 5 दिवसात भेटला. मग त्याच्यानंतर त्याच्यातला बदल जाणून मी पण आरोग्य फॅमिली जॉईन केली. म्हणजे माझी फक्त वेट आयडल वेटला होतं, पण बाकी माझ्या शरीरात खूप साऱ्या डिसऑर्डर होत्या हे आरोग्य फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर मला समजलं. कारण माझ्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता होती. जसं मला पिरियड्स आलं तसे मला पिरियडचे प्रॉब्लेम होते. पण कसं आपण आजकाल लेडीज, पहिल्या लेडीज कसं कोणाला किंवा डॉक्टरांशी प्रॉब्लेम हा शेअर करत नव्हत्या आणि फॅमिलीशी पण करत नव्हत्या. त्यामुळे मी पण कधी हा प्रॉब्लेम शेअर केला नव्हता. मला पण पिरियड रेग्युलर आणि सारखं होत होतं, पण मी इग्नोर केलं होतं. आरोग्य फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर मला शरीराचं महत्व समजलं. त्याच्यानंतर आरोग्य फॅमिली जॉईन केली जानेवारीमध्ये. म्हणजे मला पण पहिलं कसं रात्री पाय बांधल्याशिवाय झोप येत नसायची किंवा मुला पण पाय चेपल्याशिवाय झोप येतच नसायची. मी सकाळ संतुलित आहार स्टार्ट केला. मला म्हणजे मला शांत झोप लागायची किंवा माझे पाय दुखायचे बंद झाले. मग त्याच्यानंतर जसं सर माझे कोर्स सांगत गेले तसं मी ऑल न्यूट्रिशन आपला आहार इंटेक करत गेले. त्याच्यानंतर एप्रिल म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिन्याच्या नंतर आमच्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट आला. एप्रिलमध्ये म्हटलं असंच एके दिवशी अचानक माझ्या ब्रेस्टमध्ये गाठ लागली. माझ्या म्हणजे ऑलरेडी मम्मीची कॅन्सर हिस्ट्री होती, त्यामुळे माझ्या मुंबईत प्रसिद्ध डॉक्टर आहेत MD, त्यांना मी भेटले की असं असं आहे. मग त्यांनी माझ्या मम्मीची हिस्ट्री माहिती होती, त्यामुळे त्यांनी कुठलंही म्हणजे रिस्क न घेता त्यांनी मला डायरेक्टली मेमोग्राफी करायला वाशीला पाठवलं. आवाज येतोय सर मला? येस 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 येस, परफेक्ट. हॅलो सर्वजण लक्ष द्या स्क्रीनवरती. मॅडम काय सांगतायत त्या फिट होत्या. सर्वात प्रथम त्यांनी सांगितलं की आहार महाग होता आणि त्यांनी त्यांच्यासाठी जॉईन न करता त्यांनी त्यांच्या मुलासाठी डायनोशेक घेतला होता. बरोबर का? तुम्हाला आवाज आला ना मित्रांनो सगळ्यांना? मी तुम्हाला बघापासून जे सांगतोय ना तुम्ही थांबा, ऐका. आल्या होत्या मुलासाठी, स्वतःच्या हेल्थ इश्यू होते, महिलांचे प्रॉब्लेम असताना त्या व्यक्त झाल्या नाहीत आणि 4 महिन्यानंतर ते सांगतायत की असं काहीतरी आयुष्यामध्ये वादळ आलं, तेवढं पाणी प्यायलंच पाहिजे. गाठ आली सांगतायत आणि त्या बोलून गेल्या ती कॅन्सरची गाठ होती. मॅडम बरोबर बोलतोय का मी? येस सर. हॅलो, तुम्हाला आवाज आला नसेल म्हणून मी परत रिपीट केलंय बरं का. आणि काय ज्यूस पिती ज्यूस त्याच्यानंतर मग एप्रिलमध्ये मला जाणवली. आम्ही मेमोग्राफी केली. मेमोग्राफी केल्याच्या नंतर मेमोग्राफीमध्ये मॅडमला समजलं, खाली मला सोनोग्राफी लागलं. त्यावेळेस मॅडमने सांगितलं की बाळा तुझ्या ब्रेस्टमध्ये लगातार 8 गाठीचा आणि त्याच्यातली त्या गाठी कमीत कमी 70-75% कॅन्सर इन्फेक्टेड आहेत म्हणून. 8 गाठी आणि 75% कॅन्सरच्या. हे कोण सांगते मॅडम? MD डॉक्टर? येस सर. मुंबईतले ते पण अमेरिकन डिग्री घेऊन आलेला आता. येस. हे कशामुळे घडलं असं? काय डॉक्टरांचं काय म्हणणं आलं? कशामुळे कॅन्सर डिटेक्ट कशामुळे झाला? म्हणजे डॉक्टर आता म्हणजे मी तर कधी आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर पण कधी कुठं प्रवासात असेल तरच बाहेरचं जास्त खाणं यायचं. मी मॅडमला म्हणलं पण तसं, तर मॅडम म्हणल्या बाळा बाहेरचं खाणं हेच नाही, आजकालचं जे पेस्टिसाइड आहे सगळं, किंवा तुम्ही जे म्हणजे मला मॅडमने त्यावेळेस म्हणजे मला समजलं की आपण जे
पिरियडचे प्रॉब्लेम किंवा पिसिडीचे जे प्रॉब्लेम आहेत आपण न झाकून ठेवता डॉक्टरांशी शेअर केले पाहिजे. आणि आता एवढं झालंय की डॉक्टरांशी शेअर न करणाऱ्या गोष्टी आपण आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्या कोच सोबत जेंट्स असो लेडीज आपण सगळं बिनधास्त आपल्या घरच्या फॅमिली सारखं शेअर करतो. मी त्यावेळेस शेअर केला नाही कारण मला पिरियड रेग्युलर कधी 15 दिवसाला यायचे, कधी 3 आठवड्याला यायचे, कधी महिन्यात 2 वेळेस यायचे, कधी 2 महिन्याला यायचे. ही गोष्ट त्याचे परिणाम मला शरीरावर त्याच्यानंतर जाणवले. काय तुम्ही यास मित्रांनो बघू शकता शरीराला जर दुर्लक्ष केलं तर काय घडू शकतं. 2 महिने ते सांगतायत की पिरियड येत नव्हते, प्रत्येक गोष्टीला हार्मोन्स इनबॅलन्स होत होते, परंतु परिवाराची जबाबदारी असेल, फॅमिलीची जबाबदारी असेल, सगळ्यांचा भार स्वतःवरती असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना शरीराकडे कुठेतरी दुर्लक्ष मॅडमने केलं आणि नक्कीच त्याचा त्यांना डिसऑर्डर आपण म्हणू शकता की 8 गाठी. ऐकायला सोपं वाटतं परंतु काय सोचलं असेल मॅडमने तुम्ही लक्षात घ्या. एक साध्या आपण म्हणतो ना पोट जरी अंगावरती आला तरी आपल्याला नको नको होतं आणि मॅडम सांगतायत की 8 गाठी कॅन्सरच्या डिटेक्ट झाल्या 75% डॉक्टरांनी सांगितलं. मॅडम ज्यावेळी डॉक्टरांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या, रिपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आल्या, त्यानंतर म्हणजे काय ठरलं, काय करायचं होतं? म्हणजे असं झालं सर त्यावेळेस की आम्ही ही गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हतो कारण ऑलरेडी माझी मम्मी कॅन्सर पेशंट होती. तिचं ब्रेस्ट काढून तिने ऑपरेशन झालेलं होतं. तिचं सासूबाई माझ्या हार्ट पेशंट होत्या. त्यामुळे आम्ही ही गोष्ट घरात कोणालाच न सांगता फक्त माझे कोच म्हणजे मोरे सर आणि मोरे मॅडम हे माझे रिलेटिव्ह पण म्हणजे माझी छोटी बहीण आणि बहिणीची मिस्टर आहेत. तिला माहिती होतं मोरे मॅडमला की मी म्हणजे हे करायला. मग त्याच्यानंतर त्यांनी मला 5 वाजता कॉल केला की दीदी तू गेलती काय झालं म्हणून. मी कुठलीच गोष्ट न सांगितली, मी रडायला लागले. मी रडल्याच्या नंतर मग तिने ओळखलं. मी म्हणलं असं सांगितलं डॉक्टरांनी मला. मग त्याच्यानंतर ते दोघं पण रात्री आमच्या घरी आले. कसं असतं पैसा पाणी सगळं असतं पण एक म्हणतात ना मानसिक बळ किंवा एक सपोर्ट देणारी पण माणसं लागतात आपल्याला. रिझल्ट महत्वाचे असते. नक्कीच मॅडम आम्ही तुमच्या भावना समजू शकतो. पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि आधार देणारी माणसं एका बाजूला. तर तुमचे ग्रेट कोच तुम्ही सांगताय की तुमची बहीण आणि भाऊजीच होते आणि हे व्यक्त व्हायचं कुणाला आणि सांगायचं कुणाला. आजचा समाज असा आहे की ऐकतो रडून आणि सांगतो हसून. बरोबर ना संतोष सर? लोक ऐकतात, रडून ऐकतात तुमचं सगळं दुःख आणि ते जगामध्ये जाऊन हसून सांगतात. तर ह्या अशा कंडिशनमध्ये तुम्ही तुमच्या वेलनेस कोचशी ह्या सगळ्या गोष्टी बोललात. डॉक्टरांनी 75% कॅन्सरच्या गाठी तुम्हाला सांगितल्या होत्या. तर मग त्यानंतर तुम्ही काय पाऊल उचललं? ऑपरेशन वगैरे करायचं ठरवलं होतं का? त्याच्यानंतर आम्ही म्हणजे त्याच्यानंतर माझा माळी सरांचा क्लास चालू होता. मोरे सर, आम्ही भाग्यश्री मॅडम, आम्ही सगळे माळी सरांशी बोललो. माळी सरांनी मला सांगितलं की बाळा मनात एक पॉझिटिव्ह ठेव. जेवढा आपण डॉक्टरच्या औषध गोळ्या असर करत नाही तेवढं आपलं मन, आपला पॉझिटिव्ह विचार आपल्या बॉडीवर असर करतात. तू पूर्ण म्हणजे विचार म्हणजे तुझ्या डोक्यात आणूच नको की तुला काही झालंय किंवा तुझ्या ब्रेस्टमध्ये गाठ आहे किंवा तुला कॅन्सर डिटेक्ट झाला. ही तुझ्या गोष्ट मनात आणूच नको. फक्त मी, माझे कोच म्हणजे आरोग्य फॅमिलीमध्ये राठोड सर असो, रुपाली मॅडम असो, सांबोळ सर, आम्हाला सगळ्यांना माहिती होतं मला असं झालं. फॅमिलीमध्ये कोणाला माहित नव्हतं. माझी मुलं लहान होती. पण माझी आता मुलगी जी होती भाग्यश्री, ती नीटची एक्झाम म्हणजे नीटची प्रिपरेशन करत होती. तिने ती फाईल गपचूप वाचली त्यामुळे तिला पण परत माहिती झालं. आम्ही मला सगळ्या जणांनी सांगितलं की असं असं आपण 21 दिवस माझ्या सरांनी, मोरे सरांनी मला सांगितलं की आपण 21 दिवस डाएट करू. मी डॉक्टरांना बोलले की मला 21 दिवस डाएट करायचं. तर डॉक्टरने मला परमिशन दिली. डाएट स्टार्ट केलं. सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत माझ्या सगळ्या आरोग्य फॅमिली माणसाचं माझ्यावर लक्ष असायचं. मोरे मॅडम, राठोड सर, रुपाली मॅडम त्यांनी सगळ्यांनी मला वेळोवेळी फोन करून मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर सकाळी 5 वाजल्यापासून 12 पर्यंत माझं डाएट स्टार्ट झालं आणि मी माझा कॅन्सरचा रिपोर्ट निघतो. माणसाला सोपं आहे. कॅन्सर बरा झाला विचार अशा प्रकारच्या गाठी माझ्या ब्रेस्टमध्ये होत्या. बघ कसलं कुठं होत्या?
आवाज येतोय सर माझा? येस मॅडम, येस. निशब्द आहोत आम्ही. आम्हाला म्हणजे मला तरी बोलता येणार तुमच्याशी, कारण का तुम्ही सांगतायत हे ऐकूनच अंगावरती एक प्रकारचा काटा आमच्या सगळ्यांच्या येतोय. आणि कुणाच्याही आयुष्यामध्ये असे दिवस येऊ नये. त्याच्यानंतर माझा डाएट स्टार्ट झाला. मला 12 तास, 14 तास, 16 तास असं करत करत मला 21 दिवसापर्यंत 18 तासावर फास्टिंगला ठेवण्यात आलं. मी माइंड पॉझिटिव्ह ठेवलं. माझा विचार मनात कुठल्याही गोष्ट न आणता फक्त मी माझ्या मुलांसाठी डाएट केलं आणि 21 दिवसात मी माझे कॅन्सरचे रिपोर्ट डबल निगेटिव्ह काढले. माझे 7 गाठी पूर्णपणे विरघळून गेल्या पाण्यासारखा. आता जी एक दाखवली तेवढी तिची पण साईज ती कमी झालेली, जवळजवळ 30-35% साईज तिची कमी झाली होती. पण डॉक्टरांनी सांगितले की आम्ही 21 दिवस तुझं ऐकलं, आता फक्त एवढी एकच गाठ ऑपरेशन करून काढून घे. माझी ब्रेस्ट वगैरे काही काढलेली नाही, तर तेवढी एक गाठ आम्ही काढून घेतली. मॅडमने सगळ्या गोष्टी सांगितल्या, आपण सगळ्या गोष्टी ऐकल्या. कुणाच्याही आयुष्यामध्ये अशी घटना कधी घडू नये. 8 जीवनशैली बदलते, सध्याची दुनिया अवघड झाली आहे. आपण पाहतोय दर 10 व्यक्ती मागं 1-2 व्यक्तींना कॅन्सर डिटेक्ट होतोय. पेस्टिसाइड, जेवण, प्रदूषित हवा, दूषित पाणी, या सगळ्या गोष्टींमुळे ह्या गोष्टी ओढवल्या जात आहेत. आणि मॅडमने सांगितलं की 3 वर्षापासून आरोग्य फॅमिलीमध्ये आहेत. 8 गाठी कॅन्सरच्या 75% डिटेक्ट झाल्या, 1 गाठ काढण्यात यशस्वी झाल्या. आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर ह्या गोष्टी सांगायच्या कोणाला, तर वेलनेस कोच त्यांच्या फॅमिलीतलेच मेंबर असल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. आणि त्यांनी सांगितलं की मी किती दिवसामध्ये मॅडम तुम्ही सकस संतुलित आहार व्यवस्थित घेतला आणि तुम्ही तुमचे रिपोर्ट निगेटिव्ह किती दिवसानंतर आले. आणि मला सगळ्यात महत्वाचं तुम्ही हे आधी सांगा की ज्यावेळेस तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला, डॉक्टरांनी तुम्ही सांगितलं किमो वगैरे तुमच्या काय त्या ट्रीटमेंट असतील, मुंबई सारख्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करत होता. सकस संतुलित आहार घ्यावासा का वाटलं आणि सकस संतुलित आहारावरती विश्वास आणि तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या का? येस सर. मी म्हणजे सकस संतुलित आहाराची जादू जी माझ्यावर म्हणजे वयाच्या 35 वर्षापासून ज्या घटना घडल्या नव्हत्या त्या माझ्या आयुष्यात 5 दिवसात मला म्हणजे माझ्या बॉडीमध्ये अनुभव जाणवला होता. त्यामुळे मी सकस संतुलित आहार कंटिन्यू ठेवला आणि मी खरंच थँक्यू म्हणेन माझ्या मिस्टरांना, कारण ज्यांनी कधी मला सर्दी झाल्यावर सुद्धा मला डॉक्टरांना बिना दाखवायची गोळी घेऊ दिली नव्हती. त्या माझ्या मिस्टरांनी आरोग्य फॅमिलीवरती विश्वास ठेवला आणि मला सकस संतुलित आहार किंवा 21 दिवस डाएट करण्याची परमिशन दिली. 21 दिवस मी डाएट हा प्रॉपर डॉक्टरच्या सांगण्यावरून, फॉर्टिस हॉस्पिटल मुंबईचं सगळ्यांना माहिती असेल, तिथले डॉक्टर होते. तेव्हा कुणी गुगलवर सर्च करा अर्चना वाणी मॅडम म्हणून, एकदम फेमस आहेत मुंबईतले डॉक्टर. त्यांनी पण मला म्हणजे परमिशन दिली होती. 21 दिवसात आपलं काही कमी जास्त होणार नाही, तुझी इच्छा 21 दिवस तर 21 दिवस तू करून घे. 21 दिवस मी डाएट चार्ट चालू केला. मी सकाळी 5 वाजता उठायचे, ॲव्हरेज घ्यायचे. त्याच्यानंतर माइंड मेडिटेशनला लोक हलक्यात घेतात, पण त्या माइंड मेडिटेशन माझ्या आयुष्यात खूप बदल झालेला आहे. मला 3 वेळेस माइंड मेडिटेशन असायचं. सकाळी आपलं आहे ते, दुपारी मला 11-11:30 एक माइंड मेडिटेशन असायचं, रात्री पण मी 11 वाजता माइंड मेडिटेशन करायचे. त्याच्यानंतर आपलं वर्कआउट करायचे. वर्कआउट झाल्याच्या नंतर बरोबर 6:35 ला मी घराच्या बाहेर पडायचे. 6:35 ते 6:15 पर्यंत 50 मिनिटं मी रोज डेली गार्डन मध्ये बिना चप्पलची चालायचे. तिथून आल्याच्या नंतर मी 9 वाजता शेक घ्यायचे. शेक घेतल्यानंतर 1.5 ते 2 तासांनी मला फक्त नाश्त्यात होतं कच्चं सलाड, म्हणजे फक्त सलाड खायचे, फ्रुट्स आणि हे असं, बाकी मूग मटकी वगैरे काही नाही. सलाड मध्ये कच्चं जे असेल पत्ता कोबी हे सगळं असलं होतं. दुपारी जेवण, त्याच्यानंतर आपलं जे काय ड्रिंक आहे ते घ्यायचे. आणि शेक जर मी आज 5 वाजता घेतला तर त्याच्यानंतर बरोबर 12 तास, पहिले सुरुवातीला मला 4 दिवस 12 तास फास्टिंग होती. त्याच्यानंतर 6 दिवसात माझी अशी करून मला 8व्या दिवसापासून मला 16 तास फास्टिंगवर ठेवलं होतं. 16 तास दातांनी चावून मला काहीच खायला परमिशन नव्हती. त्याच्यामध्ये फक्त आपलं मी न्यूट्रिशन यूज करत होते, स्किन बुस्टर, 24 हायड्रेट, त्यावेळेस लिपटॉप नव्हतं, आपलं फ्रेश नाईट वर्क, हे सगळं ऑल न्यूट्रिशन यूज केलं आणि माझा सुंदर असा 21 दिवसात मी रिझल्ट काढला. कारण बऱ्याचशा लोकांना वाटतं की आहार 6,500 किंवा 6,000 5,000 किट महाग आहे. मी त्यांना सांगेन, माझ्या फक्त आम्ही एका डॉक्टरना कन्सल्ट करता, आम्ही मुंबईत बऱ्याचशा डॉक्टरांना कन्सल्ट केलं. त्यावेळेसच माझं 2-2.5 लाख रुपये माझे फक्त टेस्टिंगला गेले होते आणि मी अवघ्या 25 ते 26 हजारात मी 21 दिवसात नीट झाले. यस, पाहू शकता, फक्त टेस्ट करायला 2 ते 2.5 लाख रुपये मॅडमने घालवले होते. आणि इथं फक्त काय केलं, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं का? हॅलो, त्यांनी काय सांगितलं, बिना चपलीचं मी चालले, मी सलाड घेतलं, मी चावून खाल्लं नाही, योग्य आहार घेतला आणि काय केलं, जीवनशैली बदलली. हॅलो,
जीवनशैली बदलली, स्वतःच लाईफस्टाईल चेंज केली, आहारामध्ये बदल केला, शरीराला लागणारे न्यूट्रिशन जे शरीराला गरजेचं आहे, जे जे घटक विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, आपल्याला प्रोटीन असेल, कॅल्शियम असेल, ज्या काही गोष्टी असतात आपल्या शरीराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांनी सकस संतुलित आहारातून घेतल्या. मी परत एकदा मॅडमला रिपीट प्रश्न विचारतो. मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी करताना ज्यावेळेस तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला, डॉक्टरांनी 75% रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला, हाय प्रोफेशनल हॉस्पिटलमध्ये तुमची ट्रीटमेंट चालू होती, तरीही तुम्ही सकस संतुलित आहार व्यवस्थित घेतला, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतला का? आणि डॉक्टरांचं काय म्हणणं होतं? मला डॉक्टरांनी कुठल्याच गोष्टीला हे केलं नाही. डॉक्टरांनी मला सांगितलं की जे आम्ही टॅबलेट्स देणार आहेत ते सर्व कंटेंट ह्याच्यात आहेत आणि ते पण म्हणजे तुझ्या बॉडीला कुठलाही साईड इफेक्ट न होता ते कंटेंट तू यूज कर. कारण मी ज्यावेळेस मला कॅन्सरचे रिपोर्ट आले त्यावेळेस मी डॉक्टरांची टॅबलेट एकही खाल्ली नाही आणि आजही खात नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने मी डॉक्टरला आपलं पूर्ण फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 सगळं दाखवलं होतं. डॉक्टरांनी मला सांगितलं जे आम्ही तुला कंटेंट प्रोव्हाइड करणार आहे, जे बाहेरच्या टॅबलेटमध्ये कॅल्शियम म्हणा, आता ओमेगा 3 मध्ये ओमेगा 3चं मला डॉक्टरांनी एक 10 गोळ्याचं पॅकेट काय तर मला वाटतं 2000चं होतं, असं म्हणून 6000चे एक महिन्याच्या टॅबलेट होत्या. मी आपली ओमेगा 3 दाखवली, मला डॉक्टरांनी परमिशन दिली. मी त्यावेळेस डॉक्टरांच्या टॅबलेट खाल्ल्या नव्हत्या, आजही खात नाही. आणि आम्ही अजून सांगेन, ज्या दिवशी मी माझं ऑपरेशन ठरलं, गणपतीमध्ये माझं ऑपरेशन झालं, गणपती 1-2 दिवस अगोदर झालं, आणि पहिलं माझं ऑपरेशन ठरलं त्यावेळेस माझी राहिलेली एक जी गाठ होती ती एकदम माझ्या हार्टला चिटकून होती. त्यामुळे 2 डॉक्टरांनी मिळून माझं एक दीड 2 तास ऑपरेशन केलं. त्याच्यानंतर पण ज्यावेळेस आपण पेशंट शुद्धीवर येतो त्यावेळेस आपण पेशंटला काय देतो, एक तर चहा बिस्किट किंवा नारळ पाणी. त्यावेळेस शुद्धीवर आल्यावर पण मी आपला हा फक्त सकस संतुलित आहार घेतलेला आहे. यस, पाहू शकता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी मॅडमनी केलेल्या आहेत आणि डॉक्टरांना आपला सगळा सकस संतुलित आहार त्यांनी दिलेला आहे. आणि डॉक्टरांनीही त्यांना असं सांगितलं होतं की याच्यामध्ये जे शरीराला लागणारे न्यूट्रिशन आहे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. आणि नक्कीच इथं मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो, इथं कोणत्याही आजारावरती काम केलं जात नाही. तुम्ही म्हणता की इथं कॅन्सर तुम्ही नीट केला का, हॅलो, असं दावा करू शकता, परंतु तसं नाहीये. इथं औषध गोळ्या दिलं नाही, इथं त्यांनी त्यांच्या कोचनी त्यांची लाईफस्टाईल चेंज केली, त्यांच्या खाण्यामध्ये बदल, त्यांच्या न्यूट्रिशन मध्ये बदल, त्यांच्या व्यायामामध्ये बदल आणि 8 पैकी 7 गाठी विरघळल्या. बरोबर ना मॅडम? येस. आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना, त्यांच्या कॅन्सरवरती मात करत असताना, सगळ्या गोष्टी करत असताना वेलनेस कोच आणि डॉक्टर या दोघांच्याही संगतमताने, दोघांच्याही नियंत्रणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅडमने केल्या आणि हा विजय नक्कीच त्यांनी मिळवला. मॅडम, मला सांगा, ज्या वेळेस रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, आता तो प्रश्न विचारण्यासारखा नाही की तुम्हाला काय तुमच्या फिलिंग असते ते आम्ही समजू शकतो. आम्ही ऐकलं तरी आमच्या अंगावरती काटा. 101 लोक थांबलेत मॅडम, मला अनुभव आहे. 7 वाजता इतके लोक थांबत नाहीत कॉलवरती. खूप कामाचे लोक आहेत, खूप काम आहे त्यांना म्हणजे, परंतु आज तुमचा रिझल्ट ऐकण्यासाठी थांबलेत ते. कारण की मी त्यांना सांगितलं, गायकवाड सर आम्ही कालपासून सांगतोय की सारिका मॅडमचा रिझल्ट ऐका मित्रांनो. काय ताकद आहे आरोग्य फॅमिलीमध्ये, व्यायामामध्ये, आपल्या कार्डिओ वर्कआउटमध्ये, न्यूट्रिशनमध्ये. तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल जर चेंज केली ना तर काय घडू शकतं तुमच्या आयुष्यामध्ये. आणि ज्या गोष्टी भविष्यात घडणार त्या जर आज आपण जर सावध झालो ना तर त्या गोष्टी आपल्या वाट्याला येणार नाही. मॅडमनी काय सोचलंय मॅडमला माहिती, मॅडमवरती काय संकट आलं होतं मॅडमला माहिती. सगळ्यांनी पाहिलं भाग्यश्री मॅडमला, त्यांची एक मोठी मुलगी आहे, गौरी घरी आहे, छोटी आहे, तिच्यापेक्षाही लहान मुलगा आहे. लहान मुलं घरामध्ये आणि अशा गोष्टी जर घरामध्ये येत असतील तर त्या परिवाराची काय स्थिती असू शकते हे नक्कीच आपल्याला सगळ्यांना जाणवतंय. मला सांगा, ज्यावेळेस रिपोर्ट आले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या, मेडिटेशन तुम्ही हा शब्द वापरला, म्हणजे मेडिटेशन मध्ये किती मोठी ताकद आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. माइंड मेडिटेशन म्हणजे तुमची मानसिकता जर विजय मिळवायची असेल ना कोणत्याही क्षेत्रामध्ये तर तुम्ही ते मिळवू शकता. मेडिटेशन तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी परफेक्ट केलं, तुम्ही तुमच्या मनावरती तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवण्याचं काम केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या वेळेस तुम्ही परत एकदा टेस्ट करण्यासाठी हॉस्पिटलला गेला आणि ज्यावेळेस रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यावेळेस डॉक्टरांची प्रतिक्रिया काय होती आणि तुमच्या परिवाराची प्रतिक्रिया काय होती? ज्या दिवशी आम्ही बायोप्सी सगळं करून घेतलं, कारण माझ्या मिस्टरांना कुठल्या शंकेला जागा ठेवायची नव्हती. त्यांनी एक म्हणजे डॉक्टरने एक फक्त सोनोग्राफी केल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं की बाळा तू असं काय केलं की तुझ्या 21 दिवसात पूर्ण गाठीचं पाणी झालंय, एक राहिली तिचं पण इन्फेक्शन पूर्ण क्लिअर आलेलं आहे, ते पण रिपोर्ट निगेटिव्ह आले.
आणि डॉक्टरनी मग तरी पण ह्यांना कुठल्या गोष्टी शंका ठेवायची नव्हती. ह्यांनी बायोप्सी वगैरे म्हणजे ते ब्रेस्ट मधलं पाणी काढून थोडा तुकडा काढून त्यांनी माझ्या मिस्टरांजवळ 4 टेस्ट त्यावेळेस पण करून घेतलं होतं की रिपोर्ट निगेटिव्ह आहे का बघायला. आणि कमीत कमी रिपोर्ट यायला 8 दिवस वेळ लागतो. माझे रिपोर्ट 15 जूनला रात्री आले होते. मला म्हणजे सगळ्यांची धडधड होती त्या दिवशी, कारण रिपोर्ट येणार हे सगळ्यांना माहिती होतं 15 तारखेला. माझी जवळजवळ 10:30 पावणे 11ला डॉक्टरांचा फोन, म्हणजे येणार होते 16ला, पण 15ला रात्री डॉक्टरनी 10:30 वाजता मला फोन केला की ह्या मिस्टरांना की पाटील सर तुम्ही आणि मॅडम आत्ताच्या आत्ता तुमचे रिपोर्ट आल्यात. मनात विश्वास होता की पॉझिटिव्ह की रिपोर्ट मध्ये काही येणारच नाही, पण म्हणतात ना जोपर्यंत डॉक्टरांच्या तोंडातून आपण ऐकत नाही तोपर्यंत आपण एक मनात धडधड होते. आम्ही इतकं घाबरत हॉस्पिटल पर्यंत गेलतो, पण ज्या डॉक्टरांनी माझी टेस्ट करून सांगितलं होतं की तू काही करतीस, असं कुठं गोष्टीने कुठं वर्कआउट करून आणि न्यूट्रिशन घेऊन जर रिझल्ट आले असते तर लोक कुठे गेले असते. तू ह्याच्या फंद्यात पडू नकोस, तू तुझे आपल्या आहे ते नेक्स्ट ट्रीटमेंट चालू करा. पण आम्ही केली नव्हती, आम्ही थांबवली होती. त्याच डॉक्टरने मला पेढा भरवला होता की म्हणजे नमस्कार आहे तुझ्यामध्ये आत्मविश्वासाला. नक्कीच मॅडम, आम्ही तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सर्व सदस्य तुमच्या सोबत कायम आहोत, असणार आहोत. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे वादळ आलं, जे तुम्ही सोसलं, तुमच्या परिवाराने सोसलं, नक्कीच ते कुणाच्या ह्या आयुष्यामध्ये येऊ नये हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतोय. आणि रिपोर्ट निगेटिव्ह आले, त्यानंतर तुम्ही आरोग्य फॅमिली सोबत कंटिन्यू राहिलात. डॉक्टरांच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या होत्या आणि ज्या डॉक्टरांनी तुम्हाला सजेशन केलं होतं की तुम्ही व्यायाम करा, न्यूट्रिशन घ्या, माइंड मेडिटेशन करा, बिना चपलेचं चाला, व्यवस्थित जेवण करा आणि ठरवलं तर काही अशक्य नाहीये जगामध्ये, हे तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल घडला. इथं परत एकदा डिस्क्लेमर देऊ इच्छितो, सारिका मॅडम यांचा हा वैयक्तिक रिझल्ट असेल, व्यक्तीपरत्वे प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगळा असतो. इथं कुणीही मेडिसिन असेल किंवा इथं कुणीही डॉक्टर नाहीये आजारावरती काम करण्यासाठी. फक्त आणि फक्त वेलनेस कोच ही तुमची जीवनशैली, तुम्हाला योग्य पोषण, योग्य व्यायाम याची सांगड घालून देत असतो आणि त्यानंतर तुमच्यामध्ये झालेला हा बदल असतो. तर मी हा प्रश्न तर तसा पहिल्यांदाच विचारायचा असतो, परंतु मी मुद्दाम शेवटी ठेवला. आपण म्हणतो की आमच्या आयुष्यामध्ये देवदूत आला किंवा योग्य वळण लावण्यासाठी आमचा योग्य कोच आला. तुमचे ग्रेट वेलनेस कोच तुम्ही सांगितलं मगाशी बोलताना, पण तो अधिकार आहे आम्हाला विचारायचा आणि तो गर्वाने सांगायचा. तर तुम्हाला हे म्हणजे वेगळा आनंद असतो. तुमचे ग्रेट असे आरोग्य सल्लागार कोण, ज्यांनी तुम्हाला आरोग्य पंढरी दाखवली आणि तुमच्यामध्ये हा बदल करण्यासाठी तुम्हाला मदत केली. माझी ग्रेट कोच आहेत भाग्यश्री मोरे मॅडम आणि चंद्रकांत मोरे सर. आणि ज्यावेळेस माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यावेळेस रडणारी पण ही माझी आरोग्य फॅमिलीच होती. आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर माझं अभिनंदन करून देवापुढे पेढा ठेवणारी पण माझी आरोग्य फॅमिलीच होती. यस, तुमच्या दुःखामध्ये ही आरोग्य फॅमिली, तुमचा वेलनेस कोच तुमच्या सोबत आणि तुमच्या आनंदामध्येही तुमची आरोग्य फॅमिली आणि तुमचा वेलनेस कोच तुमच्या सोबत. क्या बात, एकदा क्लॅपिंग करा मित्रांनो सगळ्यांनी आपल्या कोचसाठी. हॅलो, धाडस लागतं संकटाच्या काळामध्ये उभा राहणं, हे पण धाडस लागतं. आज आपल्या रक्ताचे नाते आपल्यासोबत किती आहेत. येतात 2 मिनिटं हॉस्पिटलमध्ये, नारळ पाणी, ऍपल असेल काय असेल तर उशाला ठेवतात, 2 मिनिटं बोलतात आणि निघून जातात. हे आपले रक्ताचे काय नाते. करायचं बघ तर. मी एक गोष्ट सांगते, माझं सर, ज्या बंद. दिवशी माझे रिपोर्ट आले आणि ऑपरेशन झालं त्यावेळेस मला माझ्या घरच्या लोकांनी किंवा फॅमिली किंवा आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की आम्ही तुला सांगत होतो हे घेऊ नको, हे घेतल्यामुळे झालं, असं झालं तसं झालं. पण मला खात्री होती किंवा मला अनुभव होता ह्या ब्रेस्ट मध्ये गाठी मला मागच्या 4-5 वर्षापूर्वी जाणवल्या होत्या, पण ते मी इग्नोर केल्या होत्या. आणि त्याची रूपांतर नंतर ते कॅन्सर मध्ये डिटेक्ट झालं. पण मी थँक्यू म्हणेन देवाला की जर मी त्यावेळेस ती गाठ बघितली असती तर माझ्या डॉक्टरांनी हाल केले असते. कारण कॅन्सरच्या ट्रीटमेंट माझ्या मम्मीची काय हालत झालेली होती, मी माझ्या डोळ्यांनी बघितली होती. माझी चुलत नणंद कॅन्सर मध्येच गेल्या होत्या. त्यामुळं मी एक घाबरलेले होते, मी त्या ह्याच्यात गेले नव्हते. म्हणून थँक्यू म्हणे मी देवाला. नशिबाने माझ्या नशिबात आरोग्य फॅमिली आली. माझी ग्रेट कोच मोरे सर, मोरे मॅडम वेट लॉस साठी ह्या फॅमिलीमध्ये आले आणि त्यांनी मला आहार सजेस्ट केला. कदाचित त्यावेळेस पण मी त्यासाठी इग्नोर केला असेल, कारण त्यावेळेस जर मी केलं असतं मी डॉक्टरच्या हाती गेले असते. माझ्या मिस्टरांनी माझ्या जगातून कुठल्याही कोपऱ्यात मी व्यवस्थित करून आणलं असतं, फक्त पैसा खर्च केला असता, पण माझं आयुष्य वाढवलं नसतं. यस, हे खूप महत्वाचं मॅडम बोलल्यात की 4 वर्षापासून त्यांना जाणवत होतं की गाठी आहेत, परंतु दुर्लक्ष केलं. आणि दुर्लक्ष केल्यानंतर ज्या नंतर त्यांना त्रास चालू झाला त्यानंतर त्यांना हे लक्षात आलं की ह्या मला त्रास होतोय. आणि आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर म्हणजे आता मला शब्दच फुटणार मित्रांनो. माझं युनिक म्हणजे मी पहिल्यांदाच असा अनुभव घेतोय माझ्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये आरोग्य फॅमिलीच्या.
बऱ्याच सदस्यांचे मी वजन कमी झालेले पाहिले, बऱ्याच सदस्यांचे शुगर कमी झालेले पाहिले, बऱ्याच सदस्यांचा बीपी कमी झालेला पाहिला, बऱ्याच सदस्यांना त्वचेचे विकार होते ते कमी होताना मी पाहिले मॅडम. परंतु हा रिझल्ट मला गायकवाड सर कालपासून बोलत होते, विशाल सर रिझल्ट भारी आहे आणि आयुष्य बदलणारा रिझल्ट आहे. मॅडमनी तर स्वतःचं आयुष्य बदललं. आणि पैसा असून उपयोग नाही. आज आपण पाहतो पैसे असून उपयोग नाही, पैसा किती असू द्या, परंतु शरीराने जर साथ नाही दिली तर त्या पैशाचं करायचं काय, काय करायचं. तर तुम्ही हे सगळं एकदा सारिका मॅडम साठी एकदा आहे ना उठून सगळ्यांनी क्लॅपिंग करा, उठून. कारण की हे सांगायला पण धाडस लागतं मित्रांनो. हॅलो, ही आपली बहीण आहे, मी सांगतो आई असेल आपली, म्हणजे नाही का काय नातं लावता येईल ते आपण लावूया. म्हणजे हे सांगायला पण धाडस लागतं स्क्रीनवरती येऊन. सॅल्यूट आहे मॅडम तुम्हाला, तुमच्या जिद्दीला आणि तुमच्या या कार्याला. तुम्ही हे सगळं म्हणजे मी म्हणतो ना ह्या सगळ्या संकटाशी तुम्ही फेस झाला, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्या, परंतु म्हणतो ना मनावरती विजय मिळवला, तो आयुष्यावरती विजय मिळवला आणि हे तुमच्या बाबतीत घडलं. खूप सुंदर वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचा रिझल्ट ऐकला. आणि तुमच्याशी म्हणजे मी तर सांगतो ना पहिल्यांदा मी असा रिझल्ट घेतोय आणि अंगावरती एक शहारा, परंतु बोलावं लागलं मला. आणि नक्कीच म्हणजे तुमचं करावं तेवढं कौतुक कमी. त्या वादळामध्ये तुम्ही थांबलात, त्या वादळामध्ये तुम्ही थांबलात, टिकून राहिलात आणि तुमच्या या जिद्दीला नक्कीच सलाम आहे माझा, आरोग्य फॅमिलीचा.